झी 24 तास एक पाऊल पुढे। दारूची झिंग आणि वाहनाचा वेग याचं जेव्हा तरुणाईनं कॉकटेल केलं तेव्हा ते जीव घेणं ठरलंय। ड्रंक अँड ड्राईव्ह मोठ्या शहरात नेहमीच घातक ठरलंय, पण याविषयी नव्या पिढीला काय वाटतं ते ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। दारूमुळे घडलेल्या अपघाताची ही दृश्य आहेत। अशा घटना का घडतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंक अँड ड्राईव्ह या संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला। दारू पिऊन वाहन चालवणं अयोग्य असल्याचं 89% तरुणांनी मान्य केलं, मात्र 74% तरुणांनी नशेत वाहन चालवल्याचं मान्य केलंय। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या पोलिसांकडून दरवर्षी कारवाई केली जाते, मात्र 99% तरुणांना एकदाही पोलिसांनी हटकलं नसल्याचं या सर्वेक्षणातून उघड झालंय। विशेष म्हणजे नशा करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून केली जाणारी कारवाई पर्याप्त नसल्याचं 90% तरुणांनी सांगितलंय। नशेच्या आहारी तरुणाई वीक या ट्वाइस अ वीक मैक्सिमम चेक करते थे, अब हम 7 डेज अ वीक चेक करते हैं। और अब ये नहीं है कि सब वीकेंड में फ्राइडे को सैटरडे को ही चेक होगी। अब हमारे दिल्ली में लगभग हर दिन और लगभग काफ़ी लार्ज नंबर पे चेकिंग होती है, जब जाके हम लोग इस बार करीब 20,000 के फिगर पे पहुंचे हैं। दिल्ली पोलिसांकडून मोठमोठे दावे केले जात आहेत, त्याप्रमाणे बंगळुरू आणि मुंबई पोलिसांकडूनही दावे केले जात आहेत। And we would be watching whether the youngsters below the age of 18 years, if they come and all, we keep their parents informed about the persons coming to the bar. And also उतरते तेव्हा ती स्वतःप्रमाणेच रस्त्याने जाणाऱ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते। कडक कायदे करूनही हा प्रश्न जसाच्या तसाच असून ही जबाबदारी केवळ पोलिसांवर ढकलून चालणार नाही। अशा प्रकाराला पालकही तेवढेच जबाबदार असून त्यांनी या सगळ्यावर अंकुश ठेवल्यास अशा प्रकारांना आळा बसेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।